वसई विरारमध्ये छठपूजेचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला। विशेष करून उत्तर भारतीय बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सण पेल्लार विभागातही मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। सूर्य अस्ताला गेल्यावर अर्घ देऊन त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या पूजा सामग्रीची मनोभावे पूजा करून आरती करण्यात आली। यावेळी उसाचे तोरण उभारून जवळच टोपली व सूप यामध्ये विविध प्रकारची फळं ठेवून व धूप दीप लावून मनोभावे पूजन करण्यात आले। यावेळी पारंपरिक लोकगीते गाऊन छठमाता आणि सूर्य देवाकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी व मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। पेल्लार परिसरातील 4 ते 5 पाड्यातील नागरिकांसाठी जाबरपाडा येथे कृत्रिम तलावात छठपूजा साजरी करण्यात आली। समाजसेवक भीम यादव यांनी या पूजेसाठी मोठं सहकार्य केलं होतं। पूजेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी नाश्ता पाण्याची सोय त्यांच्या मार्फत करण्यात आली होती। यासाठी महाकाळ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग दिसला। या ठिकाणी छठपूजेनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत। कशा प्रकारे ही छठपूजा साजरी केली जात आहे? ही छठपूजा पेल्लार, जाबरपाडा, विचाड कंपाऊंड, मानेचा पाडा, इथे जेवढी पण सोपारा फाटा, तर जेवढी उत्तर भारतीय समाजाची लोक आहेत त्यांच्यासाठी आपण इथे कृत्रिम तलाव तयार केलेला आहे का त्यांना लांब पुढे जाऊ नये। आज महानगरपालिकेने लोकांसाठी तलावात पूजा करण्यावर बंदी घातलेली आहे। त्यानिमित्ताने आम्ही स्वतः खर्च करून इथले जे आपले कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कृत्रिम तलाव तयार केलेला आहे का जी बारीक पोरं आहेत, काही वयोवृद्ध पोरं आहेत त्यांना लांब जाऊ नये। आज रस्त्याची व्यवस्था एवढी खराब झालेली आहे कधी कोणाचा ॲक्सिडेंट होऊ नये त्या निमित्ताने आपण त्यांना इथं जवळच्या जवळ ही सुविधा करून दिलेली आहे। किती नागरिकांचा सहभाग आहे या ठिकाणी? इथं बघायला गेलं तर कमीत कमी 1000 ते 1200 नागरिकांचा सहभाग आहे। आणि कशा प्रकारे या ठिकाणी सुखसुविधा दिल्या जात आहेत? जसं का आता काही लोक उपवास आहे काही लोकांचा, पण त्याच्या जोडीला आलेली लोक त्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी आपण इथं चहा, नाश्ता, खीर, पाणी या सर्व सुविधांची आपण व्यवस्था केलेली आहे। आज आणि उद्या अशा 2 दिवस या ठिकाणी पूजा केली जाईल का? हा हिंदू धर्मामधला हा सर्वात मोठा सण साजरा केला जातो। उत्तर भारतीय समाजामध्ये हा सर्वात मोठा सण साजरा केला जातो। मग ते आज तिसरा दिवस आहे ना, उद्याचा दिवस हा चौथा दिवस आहे। आता काही लोक जी संध्याकाळी सूर्य अस्तानंतर जी घरी गेले आहेत ते सूर्य उगवण्याच्या अगोदर ते परत येऊन पाण्यामध्ये उभे राहणार आहेत। हाँ, यहाँ पे किस तरह मनाई जा रही है छठ पूजा? ये छठ पूजा जो हम लोग का दिवाली के 6वें दिन से मनाया जाता है, इसमें हम लोग बहुत उत्सव हम लोग को होती है। ये हिंदुओं का परम पूजन त्यौहार है, इसलिए हम लोग इसको 3 दिन पहले ही मनाते हैं। पहले दिन जो है कि सारा दिन उपास रहते हैं, शाम को लौकी का दाल और चना वगैरह खाया जाता है और उसके दूसरे दिन जो है वो खीर और पूरी खाई जाती है। और जो तीसरा छठ पूजन है परंपरा जो है हम लोग का वो अखा दिन रात वैसे ही रह जाता है। सुबह 28 तारीख को हम लोग का पूजन पूरा हो जाएगा। हम लोग इसमें मिलकर हम बहुत खुश हैं ये छठ पूजे से। कैसी व्यवस्था है आज? व्यवस्था जो भी बहुत अच्छा है, जो हमारे भाइयों लोग कर रहे हैं मिलकर ये व्यवस्था से हम लोग बहुत खुश हैं और बहुत सहमत हैं। ऐसे व्यवस्थाएं लोग को बना ही रहे हमेशा के लिए। उन लोग को सुख शांति परिवार को अच्छे से वैभव होना चाहिए। इस पूजा के दौरान नागरिकों को क्या मतलब आह्वान करेंगे आप? इस पूजा के दौरान नागरिक हम आवाज करेंगे हमारे तरफ से बहुत लोगों को बहुत सारी ढेर सारी खुशियों की आह्वान चाहिए।